कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा भैरवी बोल। हाय तिलोत्तमा, कशी आहेस? सॉरी तिलोत्तमा, काल वातावरण जरा जास्तच तापलं नाही, म्हणूनच मी मुद्दाम रात्री फोन करायचं टाळलं। पण फायनली काय ठरलंय तुम्हा सगळ्यांचं? दिली ना परवानगी तिला। ओ थँक्यू। थँक्यू पण नाही ऐकलं। काय झालं मम्मा? कोणाचा फोन होता? तारा, गेस व्हॉट? गेस व्हॉट? काय झालं? काय झालंय? तारा, आय एम सो 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 हॅपी। काय झालंय सांगशील? तारा, तिलोत्तमाने सावलीला तुझ्यासोबत काम करायची परमिशन दिली आहे। व्हॉट? खरंच? हो, फायनली। ओ माय गॉड मम्मा, तू कसली हुशार आहेस ग। तू जसं म्हणाली होतीस ना, अगदी तसंच घडलंय सगळं। तुला सॉलिड प्लॅनिंग होतं ग तुझं। वाव। मग म्हणते ना तारा मी नेहमी, चित भी मेरी और पट भी मेरी। कळलं? बेस्ट, मस्त झालंय। पण तुला माहितीये तारा, हे असं का होतं ते? म्हणजे ज्या फॅमिलीजमध्ये मोरल, एथिक्स, प्रिन्सिपल्स, प्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टीला जेव्हा अति महत्व दिलं जातं ना, त्याच लोकांची अशी गोची होते। आणि तेच बरोबर असे कात्रीत सापडतात। आता बघ ना, हे जे काही घडतंय ते तिलोत्तमाच्या मर्जीच्या विरुद्ध होतंय। तुला कळतोय याचा अर्थ तारा? तिलोत्तमा मेहेंदळेच्या मर्जी विरुद्ध हे सगळं घडतंय। याचा अर्थ स्पष्ट आहे तारा, आता भिंतींना तडा जायला सुरुवात झालीये। आता हळूहळू या भिंती पण अशा कोसळतील। आणि मग एकदा का या भिंती कोसळल्या की मग छप्पर कोसळायला वेळच लागणार नाही। बिचाऱ्या सावली आणि सारंगचा अगदी आत्ता असा नव्याने उमलायला लागलेला संसार गाडलाच आहे। बट हू केअर्स? हू केअर्स तारा? दिस टाइम चित भी मेरी, पट भी मेरी। तुळशी आई, काल सारंग सरांनी माझी बाजू घेतली, माणूस म्हणून मला समजून घेतलं आणि माझा हक्क मला मिळवून दिला। पण तिलोत्तमा मॅडम त्यांच्यावर नाराज झाल्या आहेत। तुला माहिती आहे ना तुळशी आई, सारंग सरांचं त्यांच्या आईवर लय जीव आहे। तू त्यांच्या नात्यात दुरावा येऊ देऊ नकोस। खरं तर आईवर इतकं प्रेम करणारा मुलगा भेटायला पण भाग्य लागतं। तू त्यांच्या नात्याला कोणाची नजर लागू देऊ नकोस। सारंग सर, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला एवढा घाम का सुटलाय? नाही, मी ठीक आहे, असं काही नाही ते। तू माझी काळजी नको करू। मला खरं तर मला एक महत्वाची गोष्ट बोलायची होती। माझं काही चुकलं नाही ना? माफ करा। मला माहिती आहे तुम्हाला कालपासून तुम्ही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत, पण माझंच काही ना काहीतरी चालू होतं।
हे बघा सारंग सर, माझं काही चुकलं असेल ना तर तुम्ही माझ्यावर ओरडा, तुम्ही रागवा, तुम्ही कोणतीही शिक्षा द्या, चालेल. पण नाही नाही, शिक्षा वगैरे का देईन मी? असं काय तुझं काही चुकलेलं नाही आहे. ॲक्च्युली मला सांगायचं असं होतं की म्हणजे काय झालं की ऐश्वर्या वहिनी तुला जे काय बोलली किंवा तू जेव्हापासून या घरात आली आहेस ना तेव्हापासून जे काय घडलंय ते मी पाहिलंय स्वतःहून. तू किचनमध्ये राहत होतीस किंवा म्हणजे जो काय तुला त्रास झाला, तुला ताराला असिस्ट करायला पण नाही म्हणत होते म्हणजे ऐश्वर्या वहिनी जे काय बोलली, तर त्या सगळ्याच बाबतीत मला तुला म्हणजे मला सारंग, नाही आम्ही अर्ध्या तासात पोहोचतो. हो पोहोचतो. ऐक ना, ते क्लायंट तू त्यांना बोलवलं होतं ते अर्ध्या तासात ऑफिसला पोहोचतात. तूच वेळ ठरवली होतीस ना? हां, ते पोहोचतात. सावली सॉरी, काही महत्वाचं बोलत नव्हता ना? जरा अर्जंट काम आहे म्हणून लवकर जायचं. चल अरे चल पटकन. सारंग सरांनी नेमकं काय बोलायचं असेल? कोणासाठी एवढी तयारी चालू आहे? सध्या कोण आहे आपल्या सगळ्यात जवळचं? आपली लेक. मग त्याच आपल्या लेकीची पहिली संक्रांत आहे. अहो, सारंगला वाण द्यायला हवं. मकर संक्रांती ते रथसप्तमी ते विवण करतात. तिलोत्तमा काही करणार नाही, आपण करायला हवं. पण आजूबाजूची एकूण परिस्थिती बघता परिस्थिती कशीही असली तरी आजपर्यंत आपण मार्ग शोधून काढलाच आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही काही ना काहीतरी छान मार्ग शोधून काढालच. त्या भैरवी वजने कारण नसताना सगळ्यां पण मला खात्री आहे तुम्ही सावलीला नक्कीच प्रेमाने समजावून सांगाल. आणि बापाचं प्रेम बघून सावलीचा राग कुठल्या कुठे पळून जाईल. सावलीत आणि आपल्यात एक वेगळंच नातं निर्माण झालंय. हो मग सावली. हो सौभाग्यवती, असं काय बघताय? इतक्या वर्षांनी तुमच्या चेहऱ्यावर निखळ आनंद बघते. हा, त्याचं कारण सुद्धा नितळ झऱ्यासारखी असलेली माझी लेकच आहे. लेकीच्या सुखापलीकडे काय हवं असतं अजून बापाला? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.